हो, मला माहिती आहे तू ज्या घरात राहतेस त्या घरामध्ये तुझं काम फक्त चूल आणि मूल बस एवढंच आहे. तुझ्याशी कोणी नीटसं बोलतही नाही, तुला कोणी रिस्पेक्टही देत नाही आणि तरीही तू तुझं काम पूर्णपणे व्यवस्थितरित्या जबाबदारीने पार पाडतेस. एखादी वस्तू जर तुला पाहिजे असेल, एखादी गोष्ट जर तुला पाहिजे असेल ना, तुला 4 वेळा हात पसरावे लागतात. त्यावेळेला ती कुठेतरी जाऊन तुला मिळते म्हणण्यापेक्षा रडून पडून मिळवलेली गोष्ट असते. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तुला संघर्ष हा करावाच लागतो. सकाळी 5 ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत राबतेस त्या घरामध्ये आणि एवढं सगळं राबून सुद्धा तुझ्या पदरामध्ये पडतं तरी काय? सततचे टोमणे आणि अपमानास्पद वागणूक का? ह्यासाठीच तुझ्या आईवडिलांनी तुला जन्म दिला होता का? मी असं नाही म्हणत आहे ते घर सोडून तू निघून जा, किंवा मी असं म्हणत नाहीये की सगळी नाती तोडून टाक, पण स्वतःच्या रिस्पेक्टसाठी, स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभी राहा. उठ आणि काहीतरी कर. स्वतःचे छंद जोपास. तुला ज्या गोष्टी आवडतात त्या तू कर, किंवा दिवसातून 1 तास तरी तू स्वतःसाठी काढ आणि एखादं स्किल शिक. इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी उठ आणि उभी राहा.